सलाम जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना परमेश्वराने मला आणि तुम्हाला हा समय दिलेला आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया, उपकार स्तुती करूया आणि त्याला आभार मानूया. प्रियजनांनो, आपल्यावर परमेश्वराची प्रीती किती आहे याचा अनुभव मी घेऊन पाहिला आहे आणि मी छाती ठोकपणे म्हणते, प्रियजनांनो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव मी घेऊन पाहिला आणि खरोखर तो खूप आणि खूप खूप चांगला आहे. म्हणून मी आज जिवंत आहे. प्रियजनांनो, माझ्यावर कितीतरी माझ्या जीवनात मृत्यू आले, किती प्रसंग आले मृत्यूचे, परंतु हर एक परिस्थितीमध्ये शेवटी माझ्या पोटामध्ये एक सिस्ट झालेला. प्रियजनांनो, हे मी तुम्हाला साक्ष देऊ इच्छिते. पोटामध्ये सिस्ट म्हणतात असा एक गोळा असतो मांसाचा, आणि त्या गोळ्यामध्ये पॉयझन भरलेला होता, पॉयझनचं पाणी पूर्ण भरलेलं होतं, असा तो सिस्ट होता. आणि प्रियजनांनो, मला खूप दुखायचं, ह्या लेफ्ट साईडला खूप दुखायचं, इथं होता तो. मग मी दुखायचा तर मी देवा आपण मला बरं करेल, देवा आपण मला बरं. मग मी थोडंसं अवॉइड करायचं, स्वतःला आपण अवॉइड करतो ना, आपल्या दुखण्याला अवॉइड करायचं. पण ते दुखणं वाढत गेलं आणि मग सिटी स्कॅन काढली तेव्हा माहीत पडलं एवढा मोठा गोळा आहे. आणि तो गोळा त्या साईडहून राईट साईडला आला. आणि मग डॉक्टरांनी मग काय झालं, प्रशिष शास्त्रीला, जो माझा एकुलता एक भाऊ आहे मोठा, त्याला मी फोनमध्ये सांगितलं असं असं झालेलं आहे भाऊ, आता मी काय केलं पाहिजे. भाऊने खूप रडू कळू प्रार्थना केली परमेश्वराकडे. आणि परमेश्वराने माझी मरणाची पेटी प्रशिष शास्त्री यांना दाखवली की तुझी बहीण मरणार आहे बघ. बघा प्रियजनांनो, कसे आपल्या जीवनामध्ये मृत्यू येतात बघा, किती संकट कसे आणतो तो दुष्ट सैतान. परंतु त्या दुष्ट सैतानाला परमेश्वराने हरवले आहे प्रियजनांनो. आणि तेव्हा प्रेषित संजय शास्त्री, तो माझा एकुलता एक भाऊ आहे, तरी माझ्यासाठी कोण घुटण्यावर प्रार्थना केली, रडून करून प्रार्थना केली की परमेश्वरा, माझ्या बहिणीला आता एकुलता एकच मुलगा आहे सॅमसन, तर ती जर मेली तर याला कोण पाहणार आणि कोण त्याला आईचं प्रेम कोण देईल. प्रियजनांनो, आणि त्या प्रार्थना परमेश्वराकडे धुपाप्रमाणे गेल्या. आणि स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा महान असा पवित्र आत्मा, जो तुम्ही आमचे त्रेक एक परमेश्वराने आमची प्रेषित शास्त्रीची प्रार्थना ऐकली आणि मला वाचवले प्रियजनांनो. आणि तो पॉयझनचा सिस्ट तो निघला आणि सर्व टेस्ट केले, सगळे नॉर्मल आले. आणि त्या बापाने मला नवीन जीवन दिलं. सांगण्याचा तात्पर्य हा आहे की परमेश्वराने त्या मृत्यूतून मला तारले आणि मी आज जिवंत आहे. प्रियजनांनो, किती मृत्यू माझ्या जीवनात असे आले. आणि ही गोष्ट माझा सॅमसन 3 वर्षाचा असताना हे झालेलं आहे प्रियजनांनो. आणि देवापाने मला बरे केले प्लस मला आरोग्य दिले, शक्ती दिली की पुन्हा मी जॉब करू शकणार. हे त्याचं सामर्थ्य आहे प्रियजनांनो. का हे असं झालं? बिकॉज अँड ओनली बिकॉज परमेश्वर माझ्यावर खूप प्रीती करतो. प्रियजनांनो, तुम्ही पण असा हात असं उंच करून मला, परमेश्वर माझ्यावर खूप प्रीती करतो. प्रियजनांनो, प्रत्येक वाहनवर, प्रत्येक लेकरावर तो खूप प्रीती करतो. त्याचा अनुभव घेऊन पहा, इंडिव्हिज्युअल वैयक्तिक अनुभव घेऊन पहा. तुमची मम्मी सांगते, तुमचे पप्पा सांगतात, तुमची बहीण, तुमचा भाऊ सांगते म्हणून नाही, तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा की परमेश्वर तुमच्यावर किती प्रीती करतो, तो तुमची किती काळजी घेतो, तो तुम्हाला किती मृत्यूतून तारतो. प्रियजनांनो, आणि तो तुमच्या साईडने उभा आहे, तुमच्या पक्षाचा आहे. तो महान असा ईर्ष्यवान परमेश्वर आहे. ईर्ष्यवान म्हणजे तो तुमच्याकडून लढतो की हा माझा लेकरू आहे,
हा मला ओळखतो, हा माझा बाळ आहे, माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, याला माझ्या नावाची जाणीव आहे, याची भिस्त माझ्यावर आहे, हा माझा लेकरू आहे, हा मला फॉलो करतो, हा माझी आज्ञा पालन करतो, हा माझ्यावर प्रेम करतो. प्रियजनांनो, परमेश्वराच्या प्रीतीला आपण ओळखणं आणि ज्याप्रमाणे त्या आंधळ्या माणसाने परमेश्वराच्या प्रीतीला ओळखून त्याचे डोळे जसे उघडले, त्यांनी परमेश्वराच्या प्रीतीला पाहिलं, परमेश्वराचा धन्यवाद स्तुती करत प्रभू येशू मसीहच्या मागे चालला, त्याचा शिष्य तो झाला. त्याचप्रमाणे आज मला आणि तुम्हाला त्याला ओळखले आपण, है ना. प्रभू येशू मसीह कोण आहे? हा खरा जिवंत परमेश्वराचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहेत आणि तोच एक मात्र खरा जिवंत देव आहे. प्रियजनांनो, आज तुम्ही कुठं सर्व जगात फिरा, तुम्हाला शांती नाही मिळणार, तुम्हाला आनंद मिळणार नाही. किती तुम्ही हास्य जत्रा पहा, किती मनोरंजनाचा पहा, कपिल शर्मा शो पहा, परंतु तुम्हाला आनंद नाही मिळणार. खरा आनंद, खरी शांती, खरी श्रीमंती, खरं धन, खरी संपत्ती, खरी दौलत तो मेरी प्रभु यीशु मसीह है. प्रभु यीशु मसीह है मेरी सारी दौलत, माझी सर्व दौलत, माझी सर्व श्रीमंती, माझा सर्व धन, माझी संपत्ती केवळ माझा प्रभु येशू मसीह आहे. प्रियजनांनो, तो माझा खजाना आहे. प्रियजनांनो, प्रियजनांनो, त्यांनी आपल्याला फ्री सर्व काही फ्री दिलेलं आहे. प्रियजनांनो, जगात काही फ्री मिळते का? प्रियजनांनो, बाय वन गेट वन म्हणतात, परंतु फ्री कधी ऐकलं का? तुम्हाला काही फ्री मिळेल? तुम्हाला त्यांनी फ्री त्याचं बलिदान केलं. प्रियजनांनो, फ्री त्यांनी प्राण दिला, त्याने त्याचं पवित्र 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 जिवंत देवाचं शरीर, पवित्र शरीर आणि पवित्र रक्ताने त्यांनी मला तुम्हाला विकत घेतलेले. प्रियजनांनो, की ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे. प्रियजनांनो, का? वाय? बिकॉज गॉड इज लव. परमेश्वर प्रेम आहे. परमेश्वराची प्रीती अपार आहे, अगाध आहे, असीम आहे, नो मेजरमेंट. त्याच्या प्रीतीचं मेजरमेंट नाहीये. किती कशा रीतीने तुम्ही त्याला मेजर कराल? नो मेजरमेंट. परमेश्वर खूप प्रीती करतो आपल्यावर, खूप प्रीती करतो. प्रियजनांनो, त्याचा प्रमाण त्यांनी दाखवला, त्याचा प्रमाण लपून नाही ठेवला, त्याला त्यांनी राखून नाही ठेवलं. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीहला त्यांनी राखून नाही ठेवलं, कारण हे जे गुपित होतं त्या दुष्ट सैतानापासून, कारण तो दुष्ट सैतानाने एकच झालं की परमेश्वराच्या विरोधात तो सर्व करेल, म्हणजे कोणतं काम करेल, तो मनुष्याला भुरळ टाकेल, मनुष्याला परमेश्वरापासून दूर करेल. जसं एदेन बागेत परमेश्वरापासून त्यांनी आपल्याला दूर केले, तेच कार्य त्याचं चालू आहे आज पण. दारू, सिगरेट, घाण, शिव्या, गाळ्या, मारा करतात लेकरं. प्रियजनांनो, आज जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात तर तुम्ही हे असं करणार का? तुम्ही जर खरे ख्रिस्ती आहात, जर तुम्ही खरे येशूचे लेकर आहात, तर तुम्ही शिव्या देणार नाही, मारामारी नाही करणार, भांडण नाही करणार, कोणाला खोटी साक्ष देणार नाही, तुम्ही चोरी करणार नाही, तुम्ही लवाडी करणार नाही, तुम्ही व्यभिचार करणार नाही, तर तुमचं जीवन बदलून जाईल. तुम्ही दारू पिणार नाही, तुम्ही तंबाखू खाणार नाही, तुम्ही व्यसन नाही करणार, तुम्ही सिगरेट पिणार नाही. का? तुम्ही प्रभू येशूचे लेकर आहात. जसं जकायाला म्हटले प्रभूनं, प्रभू येशू मसीह म्हणे, जकाया खाली उतर, चल तोरा कर, आज मला तुझ्या घरात यायचे आहे. प्रियजनांनो, जकाई जो फार लोभिष्ठ होता आणि लोक त्याला म्हणायचे, हा तर पापी आहे, हा आमच्याकडून किती जकात घेतो, हा
हा तर पापी आहे. प्रभू येशू मसीह पापीच्या घरात चाललेला आहे. सगळेजण कुरकुर बडबड बडबड करत होते प्रभू येशूच्या अगेन्स्ट. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह म्हणतात, मी धार्मिकांसाठी या जगात नाही आलो आहे. जे आरोग्य प्राप्त झालेले, जे निरोगी आहेत त्यांच्यासाठी मी आलेलो नाही, तर जे पापी आहेत, जे आजारी आहेत, जे रोगात आहेत त्यांना बरे करण्यासाठी, आणि जे पापात आहेत त्यांना आजाद करण्यासाठी मी आलेलो आहे. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह जेव्हा जक्कयाच्या घरात जातात, त्याला प्रभू येशू म्हणत नाही की जक्कया तू हे काय करतोस, तू लुबाडतो पैसे, काहीच बोलला नाही प्रभू येशू मसीह. फक्त त्याला पाहिले, फक्त त्याची नजर प्रभू येशू मसीहनं त्याच्याकडं पाहिली आणि त्यांनी जक्कयाने पश्चाताप स्टार्ट केला. प्रियजनांनो, पश्चातापी हृदयांतकरणाने त्यांनी क्षमा मागितली की हे प्रभू, मी जे काय घेतलेले आहे त्याचे मी डबल देणार, आणि ज्याचे कुंभारून लुबाडून घेतले त्यांना मी चौपटीनं देईन. प्रियजनांनो, आणि त्या क्षणाला प्रभू येशू मसीह म्हणतात, आज ह्या घराण्याला तुझ्याद्वारे तारण प्राप्त झाले आहे. हे आहे प्रभू येशू मसीहचे कार्य. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह कोणता धर्म स्थापन करण्यासाठी नाही आले, तर आपलं जीवन जसा अंधारात होता, तो आंधळा व्यक्ती जशीच त्याला दृष्टी आली तसंच त्यांनी परमेश्वराचं स्तवन करीत प्रभू येशू मसीहच्या मागे चालला. प्रभू येशू मसीहचा शिष्य बनला तो. आज तुम्हाला मला तेच करायचं आहे. प्रियजनांनो, तेच करायचं आहे. म्हणून खंबीर व्हा, जागृत व्हा, कंबर बांधो. आमची ट्रेनिंग पिरियडमध्ये माझी जी प्रिन्सिपल होती, लीना डोंगर दिवे, तिचं नाव LV लीना विश्वास डोंगर दिवे तिचं नाव. प्रियजनांनो, आणि ती देखील खूप खूप विश्वासू, देवाचं भय धरणारी बाई. ती म्हणायची, कंबर बांधो बच्चो और काम करो. आणि तिची आज आठवण आली मला. प्रियजनांनो, की आम्ही देखील कंबर बांधायची. कशाने? देवाच्या फार वचनाने कंबर बांधून त्या वचनाला जागृत करावं. त्या वचनाला कार्यशील करण्यासाठी आपल्याला कार्य करावं लागेल. आपल्याला झोपाने लागणार. प्रियजनांनो, तर आपल्याला जागृत होऊन देवाचे कार्य करायचंय. आपल्याला देवासाठी झटायचं आहे, कारण परमेश्वराचे येणं फार 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 जवळ आलेलं आहे. प्रियजनांनो, कंबर बांधो और काम करो परमेश्वर का. प्रियजनांनो, सुंदर संगीत आहे. परमेश्वराची प्रीती की अपार आहे. प्रियजनांनो, तो आपल्यावर खूप प्रीती करतो. यासाठी त्यांनी प्रभू येशू मसीहला बलिदान केले. प्रियजनांनो, त्याचा एकुलता एक त्याचा आवडता प्रिय पुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा मानस पवित्र बलिदान केलं त्यांनी. जे सर्वात उंच आहे, जे सर्वात श्रेष्ठ आहे, जे सर्वात चांगलं आहे, ते त्यांनी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी दिलेलं आहे. प्रियजनांनो, किती त्याची प्रीती. प्रियजनांनो, कोण अशी प्रीती करेल? कोण जगात अशी प्रीती कधी ऐकली का तुम्ही? ती प्रभू येशू मसीहच्या द्वारे त्यांनी प्रगट केली की परमेश्वर, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा माझ्यावर आणि तुमच्यावर किती प्रीती करतो. त्याची सीमा नाही, त्याची मोजमाप नाही, त्याचे नो मेजरमेंट. इतकी तो प्रीती करतो की त्याच्या प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं मानस बलिदान त्यांनी केलं. त्याचं पवित्र शरीर आणि त्याचं पवित्र रक्ताने त्यांनी मला आणि तुम्हाला विकत घेतलेलं आहे. प्रियजनांनो, फार मोठं बलिदान त्यांनी केलं. त्या बलिदानाला कधी विसरू नका. सतत त्या पवित्र बलिदानाला समोर ठेवून, स्मरण ठेवून आपल्याला जागृत राहायचंय, सावध राहायचंय, कारण परमेश्वराचे येणे फार निकट आहे. प्रियजनांनो, म्हणून सावध राहा, जागृत राहा.
तुमचा मुकुट, तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. प्रभू येशू मसीहनं त्याच्या हाताने, परात्पर परमेश्वराने त्याच्या हाताने तुमचे माझे नाव लिहिलेले आहे. ते नाव मिटू नका देऊ प्रियजनांनो. तर त्याला आवडणारं, त्याला आवडेल असं वागा, त्याला आनंद देणारं, त्याला फळ देणारं असं लेकरू बना प्रियजनांनो. मी प्रार्थना अशी करण्यास स्टार्ट केलेली आहे. माझ्यासाठी तुम्ही पण करा प्रियजनांनो, की हे परमेश्वरा मस्त पापीवर दया कर. देवापा, तुझे येण्याचे दिवस फार जवळ आलेले आहे, म्हणून तो आम्हाला तयार कर. देवापा, आम्हाला तुझ्या विश्वासात जागृत कर, मजबूत कर, दृढ कर. आम्हाला कमी पडू देऊ नको. तर जो विश्वास, जसा तो मनुष्य विश्वास धरतो, जसा तो जो श्रीमंत मनुष्य सगळं विकटाक करून आणि त्या शेतात जो खजाना असतो तो मिळवण्यासाठी तो सर्व काही विकटाक करतो आणि तो खजाना तो घेतो. प्रियजनांनो, आज परमेश्वराने, आज देवापा हा समय तो आम्हाला दिलेला आहे की आम्ही आमच्या जगिक जीवनातले सर्व जे तुला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत ते सर्व आम्ही विकटाक फेकून द्यावं इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. आणि तुला आवडणारं असं जीवन आम्ही जगावं, तुला आनंद देणारं, तुला फळ देणारं असं लेकरू आम्ही व्हावं. असं जीवन तो आम्हाला दे. तुझ्या समोर उभं राहण्यासाठी, तुझ्या संगती येण्यासाठी मला आणि आम्हा सर्वांना लायक बनव. आणि आम्हाला तुझ्या संगती यायचंय. आम्हाला विसरून सोडून टाकून जाऊ नको दे बाप्पा. आम्हाला ओलांडून जाऊ नको. तर आम्हाला तुझ्या संगती येण्यास आम्हाला विजयवीरचा आशीर्वाद दे. आम्हाला तुझ्या महानशा दयेने, तुझ्या महानशा कृपेने वागवून घे. तुझ्या कृपेच्या शिवाय आम्हाला काहीच मिळू शकत नाही हो दे बाप्पा. तुझ्या कृपेने तो आम्हाला वागवून घे आणि आम्हाला विजयवीर कर बाप्पा. आम्हाला तुझ्या संगती यायचं हे आमच्या जीवनाचं ध्येय आहे. येशू प्रभूच्या नावात मागते, आमेन. हे सर्व समजण्यात परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.